गुन्हा केल्यानंतर जातीचा पडदा का वापरायचा? म्हणजे वंजारी समाजाच्या तरुणांना गैरमार्गावर नेण्याचं काम परळी आणि बीडमध्ये कोणी केलं? वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंनी केलं. आणि मग तरी तुम्ही जातीचा पडदा ठेवता समोर. काय जातीतले लोक मूर्ख आहेत का? मी सुद्धा वंजारीच आहे आणि जातीवंत वंजारी आहे. तेव्हा शासकीय यंत्रणा पोखरलेली आहे आणि ती पोखरली फक्त धनंजय मुंडेंनी आहे. हे प्रस्थापित राजकारणी गावामध्ये गुंडगिरी करण्यासाठी गुंड पाळतात, पण गुन्हेगार आहे. तुम्ही वंजारी समाजाचं आहात. तुम्ही आणि वाल्मिक कराडनी केलेल्या एकन कृतीमुळे खरं तर वंजारी समाजच बदनाम झाला. तुम्हाला लाजही वाटत नाही ज्या पद्धतीने संतोष देशमुखची हत्या झाली. ही या देशातली सर्वात क्रूर हत्या आहे राजकीय. ना या वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे गँगनी छळलंय. हे वंजारी नाहीत का? मग वंजाऱ्यांना मारायला वंजारीच आरोपी आहेत ना. तुम्ही तुमच्या पैशाच्या जोरावरती गँग तयार केली. रात्रीची व्यसनं लावली लोकांना. पैसे द्यायचे, रात्रभर त्यांना बिची ठेवायचं, दुसऱ्या दिवशी गुन्ह्यासाठी वापरायचं, जामिनावर सोडवायचं आणि मग गुलाम करून मागे फिरवायचं. ही जुनी प्रथा आहे प्रस्थापित राजकारण्यांची. हे प्रस्थापित राजकारणी गावामध्ये गुंडगिरी करण्यासाठी गुंड पाळतात. हे कोण आहेत हे गुंड? पण दुर्दैवाने हे सगळे वंजारी समाजाचे आहेत. म्हणजे वंजारी समाजाच्या तरुणांना गैरमार्गावर नेण्याचं काम परळी आणि बीडमध्ये कोणी केलं? वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंनी केलं. आणि मग तरी तुम्ही जातीचा पडदा ठेवता समोर. काय जातीतले लोक मूर्ख आहेत का? तेव्हा शासकीय यंत्रणा पोखरलेली आहे आणि ती पोखरली फक्त धनंजय मुंडेंनी आहे. धनंजय मुंडे हेच आका आहेत. त्या आकांची आका इथे बसलेत ती गोष्ट वेगळी, पण खरा आका तोच आहे. राख, हायवा, रेती, मटके, जुगार एवढे कसे काय सुरू झाले अचानक? 15 वर्ष एक पोलीस त्याच जिल्ह्यात कसा राहू शकतो? सर्व शासकीय धाव्यावर बसरून तिथे स्वतंत्र राष्ट्र स्थापन झालं बीडमध्ये. माझं निवडणूक आयोगाला आव्हान आहे की निवडणूक आयोगाच्या म्हणजे निवडणुका चालू असताना उमेदवाराला धक्काबक्की करून बाहेर काढण्यात आलं. काय केलं निवडणूक आयोगाने? काही केलं नाही. तेव्हा हे जातीच्या आड लपणं सोडून द्या. गुंडाला कुठलीही जात नसते. वाल्मिक कराड सारखा गुंड तुम्ही पोचलात. काका तुम्ही स्वतः म्हणालेलात माझा खास माणूस आहे. काही फायदा होणार नाही. तुम्ही कागदपत्र द्या, तुम्ही पुरावे द्या. अगदी वर्ण येऊन त्या किशोर फड, काकासाहेब गर्जे यांनी वर्ण येऊन जरी पोलिसांना सांगितलं की आम्हाला मारण्यात यांचा हात होता, काही होणार नाही. त्यांचा राजीनामा होणार नाही, त्यांचा राजीनामा घेणार नाही. कारण का याच्यामध्ये प्रचंड गुपित आहेत आणि ती गुपित मी सांगू इच्छितो. बीड जिल्ह्यातील मत्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं असून राजकीय आरोप प्रत्यारोप देखील सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. आज पुन्हा एकदा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलेला आहे. गुन्हा केल्यानंतर जातीआड का लपता? मी जातीवंत वंजारी आहे. माझ्या कुटुंबियांनी हमाली केली. तुम्ही आणि वाल्मिक कराड यांनी केलेल्या कृत्यामुळे जात बदनाम होत आहे. यांच्यावर हल्ले झाले, त्यांच्या हत्या झाल्या. ज्या लोकांचा छळ झाला ते लोक वंजारी नाहीत का? तुम्ही लोकांचा छळ केला, तुम्ही लोकांना गुलाम केलं, त्यांना राजकारणासाठी वापरलं असा आरोप यावेळी आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेला आहे. मात्र त्यानंतर ते पुढे बोलताना असंही म्हणाले की पोलीस फक्त वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्याशिवाय कोणाचंही ऐकत नाही. असे तर इन्स्पेक्टर आहेत. शासकीय यंत्रणा पोरखली जात आहे. खरा आका धनंजय मुंडे हेच आहेत. 11 वर्ष एकच पोलीस एका ठिकाणी कसा? आका आणि काका दोन्ही येथेच बसतात. काही होणार नाही असा हल्लाबोल यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी. दरम्यान दुसरीकडे अंजिला दामिने यांनी देखील आज पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलेला आहे. त्यांनी पीसी घेतली, मला वाटेल ती नावे ठेवली. दामिया नाही तर बदनामिया नाव ठेवलं. पुराविया ठेवलं असतं तर ते चांगलंच झालं असतं. बदनाम लोकांचे मी पुरावे देत, त्यामुळे माझं काही नाव ठेवलं
तरी मला फरक पडत नाही. बीडमध्ये जाऊन दादागिरी करायची, मामीची जमीन बळकावायची, हे सगळं सुरू असं आहे, असा हल्लाबोल यावेळी दामिने यांनीही केला होता. त्यासोबतच आज जितेंद्र आव्हाड यांनी एक सवाल उपस्थित केलेला आहे. गुन्हा केल्यानंतर जातीआड का लपता, असा सवाल यावेळी आव्हाड यांनी केलेला आहे. तर जितेंद्र आव्हाड यांच्या या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.